नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष स्वागत करतोय तुमचं विद्या प्रबोधिनी आपल्या युट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच पार पडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची संभाव्य उत्तर तालिका डिस्कस करणार आहोत. परीक्षा आता नुकतीच पार पडली. त्यातला जो GS पेपर 1 आहे त्या पेपर 1 ची उत्तर तालिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. काही क्वेश्चन्स असे आहेत की ज्या क्वेश्चनच्या उत्तरांसाठी आपल्याला आयोगाच्या आन्सर कीची वाट बघावी लागेल. तरीही तुम्हाला आम्ही शोधलेल्या किंवा आमच्या टीमने शोधलेल्या प्रश्नांच्यावरती काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं जे काही अचूक उत्तर तुम्हाला जे माहिती असेल ते मेन्शन करा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा नक्कीच फायदा होईल. ही संपूर्ण आन्सर की PDF स्वरूपात तुम्हाला विद्या प्रबोधिनी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील मिळून जाईल. तर या डिस्कशनसाठी आपण जो सेट आहे तो सेट आपण डिस्कशनला घेतोय आणि त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण त्यातली अचूक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला जो क्वेश्चन आहे तो इतिहासाशी संदर्भित आहे की भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला आहे आणि त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा पाठिंबा होता. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की इतिहासाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं फार डिफिकल्ट टास्क आहे आणि जोपर्यंत आयोगाची उत्तर येत नाही तोवर आपण कुठल्याही उत्तराला ठामपणे हेच उत्तर असं म्हणू शकत नाही. तरी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलाय की इतिहासाचे आम्ही अचूक उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि या प्रश्नांचं उत्तर जे आपल्याला सापडते ते पर्याय 1 आणि जो आहे त्याच्यामध्ये A आणि C हे जे उत्तर आपण बघतोय तर हेच अचूक उत्तर आपल्याला सापडते. पुढचा प्रश्न बघतोय आपण. जोड्या लावासाठी प्रश्न आहे. एका बाजूला आपल्याला गुलबदन बेगम, सलीमा सुलताना, जहारा बेगम आणि जेबून निस्सा अशी पर्याय ऑप्शन दिसत आहेत आणि इकडे आपल्याला त्यांनी केलेल्या कामांची यादी बघायला मिळते. त्यातलं एक जे आहे ते एक बऱ्यापैकी कन्फर्म आहे, ते म्हणजे की गुलबदन बेगम यांनी हुमायूननामा लिहिला होता हे आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. त्यामुळे A साठी 3 असणारा जो ऑप्शन आपण बघतोय आणि त्याच्यानुसार बाकीचे ऑप्शन जर आपण पडताळून बघितले तर याच्यामध्ये पण आपल्याला 1 नंबरचा जो पर्याय तो बऱ्यापैकी इथं सगळ्यात जवळचा पर्याय वाटतोय की जे उत्तर असू शकतं याच्यामध्ये. तिसरा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न फारच कॉम्प्लिकेटेड किंवा थोडासा आपण म्हणू शकतो की आयोगाला असे प्रश्न विचारण्याची नेहमी सवय आहे की ज्याची उत्तर शोधणं फार डिफिकल्ट आहे आणि आमच्या टीमनेही बरेच प्रयत्न करून देखील या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडेल नाही. तर आपण यासाठी काय करू की आयोगाच्या आन्सर कीची वाट बघू. पण तुम्हाला जर कोणाला याची उत्तर अचूक माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन आहे ते खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. तुम्ही जर पुस्तकांची नावे आहेत विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत, शेटजी प्रताप आणि शेतकऱ्याचा असूड. बऱ्यापैकी सगळी जी पुस्तकं दिसत आहेत ती सत्यशोधक चळवळीच्या संदर्भात किंवा ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भात दिसत आहेत. तरी विठोबाची शिकवण, त्यानंतर कुलकर्णी लीलामृत आणि शेटजी प्रताप यांचे जे रायटर आहेत ते मला वाटतं मुकुंद पाटील आहेत आणि शेतकऱ्यांचा असूड आपल्या सगळ्यांना माहिती की ज्योतिबांचं पुस्तक आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्याचा असूड हे जे आहे उत्तर यातनं सेपरेट काढू शकतो, विसंगत आपण काढू शकतो. सो प्रश्न क्रमांक 4 त्याचं उत्तर 4 येऊ शकते. पुढचा क्वेश्चन आहे की 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आणि तालुके होते? तर हा बऱ्यापैकी एक इझी कॅटेगरीमधला क्वेश्चन येऊन जाईल आणि याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 असेल की इथं 26 जिल्हे होते आणि जवळपास 229 तालुके होते. पुढचा क्वेश्चन आहे स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला हिंदू कोड बिल याला खालील व्यक्तींचं समर्थन होतं असं म्हटलं. आता याच्यामध्ये पण कसं आहे की परफेक्ट आन्सर शोधणं थोडंसं डिफिकल्ट जाते, पण तरी देखील काही रेफरन्स असे सापडतात आपल्याला की त्या रेफरन्समध्ये याचा स्पष्टपणे उल्लेख आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मात्र काय की या बिलला पूर्णपणे विरोध होता. आणि त्याच्यानुसार जर आपण मग ऑप्शन म्हणून उत्तर शोधायला गेलो तर ऑब्व्हियसली की 1 नंबरचा ऑप्शन येणार नाहीये, 2 नंबरचा ऑप्शन देखील येणार नाहीये आणि 4 नंबरचा ऑप्शन देखील येणार नाहीये. का? कारण या सगळ्यांच्या मध्ये A कॉमन आहे आणि आपण आत्ताच बोललो की राजेंद्र प्रसादाचा या बिलला विरोध होता आणि त्यामुळं ऑप्शन्स म्हणून आपण जो 2 नंबरचा ऑप्शन आहे तो याच्यामध्ये उत्तर म्हणू शकतो. आपण अगेन आपल्याला यासाठी आयोगाचं वाट बघू शकतो, पण बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे तो यातलं उत्तर बरोबर होऊ शकते. पुढे परत एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. इंडिपेंडन्स फॉर लीग इंडियाची स्थापना खालीपैकी कोणी केली होती? तर जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी या संस्थेची स्थापना केली होती. त्यामुळे हा 1 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर होऊन जाईल. पुढे बघतोय आपण की अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी खालीलपैकी कुठल्या कला प्रकाराचा प्रभावी वापर केला होता? तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कलापथक जे आहे ते त्यांनी इथं वापरलं होतं, ते त्यांचं माध्यम होतं प्रसार करण्यासाठीचं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढे बघतोय आपण की न्यायमूर्ती रानडेंनी डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केले होते आणि याचं नेमकं कारण काय होतं? थोडासा परत क्रिटिकल क्वेश्चन आहे, पण दोन्ही स्टेटमेंट जर आपण नीट वाचलीत या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्याचं रक्षण होणार होतं आणि या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती.
तर दोन्ही स्टेटमेंट बऱ्यापैकी पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत आणि रानडे यांचं आपण जर काम एकूण बघितलं तर याच्यावर आपण ऑप्शन क्रमांक 3 नंबर हे त्याचं उत्तर बरोबर सांगू शकतो की ए आणि बी हे दोन्ही तिची काय असतील की कारणं असतील आणि बऱ्यापैकी हेच उत्तर तिचं असू शकते. पुढचा क्वेश्चन आहे जोड्या लावासाठी विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख आणि ज्योतिराव फुले आणि त्यांचं साहित्य याचे आपल्याला जोड्या लावायचे आणि बऱ्यापैकी ओळखीची पुस्तकं दिसतील तुम्हाला. याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर येऊन जाईल. नेक्स्ट परत एक जोड्या लावासाठी प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय की तुम्हाला परत विठ्ठल रामजी शिंदे, खासे साहेब पवार, दिनकरराव जवळकर आणि श्रीपती शिंदे अशी काही नावं दिसतील आणि त्यांची काही कामं आपल्याला पुढे बघायला मिळतील किंवा त्यांचं साहित्य आपल्याला बघायला मिळतील. याचं देखील आपण जर उत्तर शोधायला गेलो तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर होईल. म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांसाठी आपण म्हणतोय की अध्यक्ष असतील ते वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगावचे. त्यानंतर बी साठी आपण बघतोय की अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष चौथ्या अधिवेशनाचे. दिनकरराव जवळकर साप्ताहिक तेच त्यांनी लिहिलं होतं आणि श्रीपतराव शिंदे विजय मराठा हे त्यांचं आपल्याला बघायला मिळते. सो 11 नंबरचा क्वेश्चन उत्तर त्याचं असेल ते 1 नंबरचा ऑप्शन असेल. 12 नंबरचा क्वेश्चन आहे की स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेचं प्रमुख पद खालीलपैकी कोण विराजमान होते, तर याचं उत्तर लोकमान्य टिळक असं येऊन जाईल. नेक्स्ट एक जोडा लावासाठी क्वेश्चन आहे. क्वेश्चन इझी कॅटेगरीमध्ये येऊन जाईल कारण बऱ्यापैकी यातल्या गोष्टी आपल्याला माहिती असतील. तर ऑप्शन क्रमांक 4 जो आहे याच्यातला म्हणजेच ए साठी 1 नंबर राधाकृष्ण आयोग 1949, मुदलियार आयोग 1952, एनसीआरटी स्थापना 1961 आणि कोठारी आयोग 1964 त्याचं उत्तर बरोबर येऊन जाईल. पुढचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. एम एन रॉय विषयीची 2 वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे की एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते आणि दुसरं वाक्य आहे एम एन रॉय हे रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते. तर याच्यावर आपण बघतोय की जे करेक्ट आन्सर आहे याच्यामध्ये ते दुसरं वाक्य याच्यामध्ये परफेक्ट बरोबर आहे. तर हे त्याचं ऑप्शन असेल. 14 नंबरचा प्रश्न आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असेल. 15 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की दिनशा वांचा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा केली होती. आता अगेन या टाईपचे क्वेश्चन देखील टॅकल करणं बऱ्यापैकी डिफिकल्ट होऊन जाते, पण काही गोष्टी आहेत की ज्या आपण एलिमिनेशन मेथडने वापरू शकतोय की कुठली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर डी जो ऑप्शन आहे याच्यामधला तर डी ऑप्शन आपण बघतो की याच्यामध्ये दादाभाई नौरोजींचा आपण जर विचारसरणी बघितली किंवा दिनशा वांचा यांची विचारसरणी बघितली तर क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे हे बऱ्यापैकी याच्यामध्ये ऑड स्टेटमेंट आहे की जे आपण बाहेर काढू शकतोय. त्यामुळं त्या हिशोबाने आपण ए, बी आणि ए म्हणजे जो ऑप्शन क्रमांक 3 आहे सॉरी सी, बी आणि ए हे जे ऑप्शन क्रमांक आहे तो आपण इथं बरोबर उत्तर म्हणू शकतो. आता अगेन या उत्तरासाठी देखील आपल्याला आयोगाच्या आन्सर कीची वाट बघावी लागेल, पण अगेन आपण आता डिस्कशन जे केलं होतं की हा जो डी नंबरचा ऑप्शन आहे तो यातला सगळ्यात ऑड ऑप्शन वाटतोय आणि मग ऑप्शन्स म्हणून आपण जर बघायला गेलो तर सगळ्यात जास्त जवळचा ऑप्शन जो आहे तो 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. पुढचं क्वेश्चन आहे की खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे आणि हा बऱ्यापैकी इझी कॅटेगरीमध्ये येऊन जाईल. तर बंगलोर, चेन्नई, कलकत्ता आणि आग्रा ही जी शहर आहेत ते आपण बघतो की स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आहे. जोड्या लावासाठी प्रश्न आहे. अगेन एक सरळ सोट प्रकारचा क्वेश्चन आपण बघतोय की सहारा वाळवंटमध्ये आपण बघतोय की खामसिंग आपल्याला वाऱ्यांचे नाव बघायला मिळतील. ग्रीस मध्ये आपण बघतोय की तुम्हाला सिरोक्को वारे बघायला मिळतील. इराण मध्ये बघतोय आपण की सेमुन आणि आल्फ मध्ये फॉन. तर याच्यानुसार जो पर्याय आपण शोधला तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होईल. 17 नंबरचा क्वेश्चन जिथं आपल्याला प्रदेश आणि वाऱ्यांची नावं जोडवायचे तर 2 नंबरचा ऑप्शन त्याचं काय येईल की बरोबर उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन बघतोय काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणीच्या मध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते. हा पण एक टिपिकल मॅपवरचा क्वेश्चन आहे. तर झास्कर पर्वत श्रेणी हे आपण बघतोय की तुम्हाला त्या काराकोरम आणि पीर पंजालच्या मध्ये बघायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन परत जोड्या लावासाठी तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बंदीपूर जे आहे ते कर्नाटकमध्ये येते. केओलदेव जे आहे ते राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर मानस हे आसाममध्ये आहे आणि इंद्रावती आपलं काय की छत्तीसगडमध्ये. त्यावर ऑप्शन क्रमांक 4 जो आहे तो 19 काय असेल की बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो. आता याचं उत्तर जे आहे ते किर्लोस्कर असं वाटतंय आमच्या टीमला तरी, पण अगेन आपण आयोगाची वाट बघूया. पण बऱ्यापैकी शक्यता जास्त आहे की किर्लोस्कर जी कंपनी आहे ती आपण बघतो की शेती अवजार जे आहेत त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येऊ शकते. 21 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला इकडे हिमखंड किंवा ग्लेशियर्स दिलेत आणि त्यांची जी ठिकाण आहेत त्यांच्या आपल्याला जोड्या जोडायचे आहेत. याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम असा दिसतोय की सियाचीन आणि रिमो ही दोन्ही काराकोरम मध्ये आपल्याला असलेले बघायला मिळतात, पण त्यातल्या त्यात थोडंसं आपण जवळचा पर्याय शोधायला गेलो तर ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो यात सगळ्यात जास्त जवळचा लागेल. म्हणजे सियाचीन आपण काश्मीरमध्ये म्हणू शकतोय, रिमो काराकोरम, त्यानंतर गंगोत्री उत्तराखंडमध्ये आणि झिमू सिक्कीममध्ये. सो हा त्यातल्या त्या सगळ्यात जवळचा आणि बरोबर पर्याय वाटतोय. सो 21 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर 2 नंबरचा ऑप्शन येऊ शकतोय. पुढे जनगणनेवरती प्रश्न आहे की 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा
घनते संदर्भात आपण काय बघतोय की उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे आणि त्यानुसार जर आपण परफेक्ट फिगर्स बघितल्या तर कोल्हापूर जिल्ह्याची जी घनता आहे ती जवळपास 504 आहे, पुण्याची 603 आहे, सोलापूरची 290 आहे, जळगावची 360 आहे आणि नागपूरची 470 आहे. आणि त्यानुसार आपण बघतोय की ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 4 इथं बरोबर यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला पुणे, त्यानंतर आपण बघतोय की कोल्हापूर, त्यानंतर नागपूर, त्यानंतर जळगाव आणि त्यानंतर सोलापूर. सो 22 नंबरचा क्वेश्चन, त्याचं उत्तर 4 नंबरचं उत्तर यायला पाहिजे. खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते नवीन असा क्रम लावाय. हा बऱ्यापैकी क्वेश्चन जो आहे तो रिपीट झालेला क्वेश्चन आहे, पाठीमागच्या एका क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायला मिळेल. आणि याचं अचूक जे उत्तर आहे ते अचूक उत्तर याचं ऑप्शन क्रमांक 4 आहे. CBE A आणि D हा त्याचा करेक्ट असा कालखंड आहे. पुढे बघतोय आपण की जोडायला परत एक प्रश्न आहे आणि आता आपल्याला कोलंबियाचं पठार, बोलिव्हिया पठार, सेंट्रल मॅसिक पठार आणि युनान पठार त्यांच्या देशानुसार कुठल्या खंडामध्ये त्यांच्यानुसार आपल्याला जोड्या लावायचे आणि याचं देखील उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 असे येईल. म्हणजेच बोलिव्हियाचं पठार जे आहे ते उत्तर अमेरिकेमध्ये येते, सॉरी कोलंबियाचं पठार उत्तर अमेरिकेमध्ये येते, बोलिव्हियाचं पठार दक्षिण अमेरिकेमध्ये येते, सेंट्रल मॅसिक पठार आपलं युरोपमध्ये आणि युनान पठार आशियामध्ये येईल तुमचा. सो 24 नंबरचा प्रश्न उत्तर क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे की जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश 2012 यांच्यानुसार उतरता क्रम लावायचे. तर बांगलादेशची जवळपास 1063, माल्टाची 1309, सिंगापूरची 6814, मोनॅकोची 16905, बहारीनची 1454 आणि मॉरिशसची 614. याच्यावर आपण बघतो की ऑप्शन जो आहे तो ऑप्शन क्रमांक D इथं बरोबर उत्तर मध्ये येऊन जाईल. 26 नंबरचा क्वेश्चन परत एक डाऊटफुल क्वेश्चन आहे. याच्याविषयीची भरपूर इन्फॉर्मेशन सर्च करण्याचा प्रयत्न केला पण उत्तर सापडत नाहीये आणि आपण आयोगाचं जे काही उत्तर असेल त्याची वाट बघणं अपेक्षित आहे की याचं जे आन्सर असेल ते आन्सर आपण आयोगाच्या आन्सर मध्ये बघू नेमकं काय असेल ते. तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जोड त्याचं उत्तर जे आहे ते मेन्शन करा. नेक्स्ट, सूर्यमालेतील डॉट डॉट ग्रह सूर्यापासून डॉट डॉट किलोमीटर अंतरावरती असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यासाठी त्याला 88 दिवस लागतात. तर बऱ्यापैकी सोपं उत्तर आहे. बुध जो आहे तो जो आहे की त्याला आपण म्हणतो की 88 दिवस लागतात. 5.8 किलोमीटर अंतरावरती तो सूर्यापासून आहे. परत एक जोडायला प्रश्न आहे आणि इथं आपल्याला पठारांचे प्रकार दिलेत आणि तिथं आपल्याला पुढे एक्झाम्पल दिलेत त्यांची. याचं जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजेच A साठी 4 पर्वतरांग पठार जे आहे ते बलुचिस्तानचं पठार आहे, पर्वतपदीय पठार जे आहे ते कोलोराडोचं पठार आहे, ज्वालामुखीमुळे तयार झालेलं जे पठार आहे ते परत आपण बघतो की कोलंबियाचं पठार आहे आणि हिमनदीच्या कार्यामुळे तयार पठार आपण बघतोय की तुमचं ग्रीनलँडचं पठार आहे. सो 28 नंबरचा क्वेश्चन त्याचं उत्तर जे असेल ते उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असेल. 29 क्रमांकचा प्रश्न आहे की समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात. सो तर महत्वाचं काय शब्द महत्वाचं येते की अपक्षय कार्यामुळे, कारण का बऱ्यापैकी तुम्हाला दिसताना की दिसतील ती समुद्रांच्या लाटांच्यामुळे तयार झालेली भूरूपच आहेत पण स्पेसिफिक इथं अपक्षय हा शब्द वापरलाय त्यामुळे आपल्याला त्याच प्रकारची जे काही भूरूप आहे ते सांगणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो इथं सगळ्यात बरोबर उत्तर येईल. समुद्री कडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा आणि समुद्र तटीय स्तंभ हे आपण बघतोय की तुमच्या अपक्षय कार्यामुळे निर्माण होतील. नदी आणि त्या नद्यांच्या वरचे धबधबे हा 30 नंबरचा क्वेश्चन आहे. हा पण एक बऱ्यापैकी टिपिकल फॅक्च्युअल टाईपचा क्वेश्चन आहे आणि ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असेल. म्हणजे शरावती नदीवरती आपण बघतोय की जोग हा धबधबा आहे आणि तुम्हाला फक्त एवढं जर माहिती असेल तर देखील तुम्ही हा प्रश्न जो आहे तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पुढं औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते जर्मनी आहे आणि जर्मनी देशामध्ये आपण बघतो की ह्या ग्रीन डॉट कार्यक्रमाची सुरुवात झाली. ओझोनच्या थरामध्ये जर घट झाली तर जीवसृष्टी खालीपैकी कोणते परिणाम होतील असं विचारलेलं आहे. काही गोष्टी कन्फर्म आहेत म्हणजे रोग प्रतिक्षमतेमध्ये नुकसान होणार, तापमानामध्ये वृद्धी होणार. तर A आणि C ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी काही कन्फर्म आहेत आणि बाकीचे पण जे पर्याय बघतो आपण ते इतकेसे ऑड दिसत नाहीत त्यामुळं वरील सर्व हेच उत्तर असू शकते पण अगेन कन्फर्म नाहीये. आपल्याला आयोगाच्या उत्तराची वाट बघायला लागेल पण बऱ्यापैकी 4 नंबरचं उत्तर जे आहे त्याच्यामध्ये कन्फर्म वाटतं. नेक्स्ट, पुढचा जो क्वेश्चन आहे की घातक कचऱ्यांची हालचाल विकसित देशांमधून कमी विकसित देशांमध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात डॉट डॉट मध्ये डॉट डॉट इथे आंतरराष्ट्रीय करारावरती सह्या केल्या होत्या. तर मार्च 1989 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये बघतोय आपण की हे बेसेल निकषांच्या करारावरती सह्या झाल्या होत्या. सो 33 नंबरचा क्वेश्चन त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते करेक्ट उत्तर 4 नंबरचं आहे. एक जोडा नावाचा प्रश्न आहे आणि हा परत एक कन्फ्युजन क्रिएट करणारा क्वेश्चन आहे कारण का प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जी उत्तर जी मिळत आहेत ती उत्तरे वेगवेगळी मिळत आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 किंवा ऑप्शन क्रमांक 3 या दोन्हीपैकी एक काहीतरी उत्तर असू शकते. शक्यता जास्त आहे याच्यामध्ये पण बघूया आता आयोगामध्ये नेमकं उत्तर काय देतोय कारण का प्रत्येक ठिकाणी आपण जर सर्च केलं त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन जी मिळते ती इन्फॉर्मेशन मिक्स टाईपची इन्फॉर्मेशन मिळते त्यामुळे 2 किंवा 3 या दोन्हीपैकी याचं काहीतरी एक ऑप्शन असू शकते.
परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थिती की ही व्याख्या कोणी केली होती, तर टेलर यांनी ही 1969 मध्ये व्याख्या केली आपल्याला बघायला मिळते. पुढे बघतोय आपण की पेन्शन संबंधीची श्रमयोगी मानधन योजना आहे, तर ही कुठल्या क्षेत्रासाठी लागू होती असं म्हटलंय. तर स्पेसिफिक असं कुठलं कामगारांचे त्यामध्ये उल्लेख केलेला नाही. तिथं फक्त काय म्हटलं गेलंय की असंघटित कामगार हा शब्द फक्त तिथं वापरला गेलाय. आणि मग त्या हिशोबाने जर आपण गेलो तर बांधकाम मजूर असंघटित कामगार येतील, माध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार देखील असंघटित कामगार येतील. त्यामुळं वरीलपैकी तिन्ही हा ऑप्शन आपल्याला चूज करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. सो 36 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते 4 नंबरचा ऑप्शन यायला पाहिजे. पुढे बघतोय आपण की जे सहस्त्रिक विकास उद्दिष्ट आहेत ज्याला आपण MDGs म्हणतो, तर यांच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असं विचारले. तर प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकरण त्यामध्ये येते, स्त्री पुरुष समानतेचं प्रोत्साहन त्याच्यामध्ये आहे, पर्यावरण शाश्वत त्याच्यामध्ये येते, अर्भक मृत्यूचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये येत नाही, त्याऐवजी बाल मृत्यू हा शब्द त्यामध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे उत्तर जर काढायला गेलं आपण तर ऑप्शन क्रमांक 3 यातून बाहेर निघेल, म्हणजे फक्त सी जो आहे तो यातनं आपण बाहेर काढतोय, समावेश होत नाही त्याचा याच्यामध्ये. पुढे बघतोय आपण की राष्ट्रीय सोलार मिशन जे ते 2010 मध्ये सुरू करण्यात आले असं म्हटलं गेले. त्याच्यानंतर म्हटलं गेलं की 2021-22 पर्यंत 1 लाख मेगावॅट वीज निर्मिती करणं उद्दिष्ट आहे. तर दोन्ही जे ऑप्शन्स आहेत ते दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर येऊन जाईल 38 नंबरचं. ए आणि बी हे त्याची दोन्ही काय असतील की बरोबर उत्तर असतील. पुढे बघतो आपण की रेरा या कायद्यासंदर्भात खालीपैकी कोणती विधानं योग्य आहेत विचारले. तर 2016 कायद्यासंबंध झाला का, अगदी बरोबर आहे. घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळण्याचं उद्दिष्ट आहे का, तर अगदी बरोबर आहे. आणि जम्मू काश्मीर राज्यामध्ये लागू नव्हता का, तर हे पण बरोबर आहे. त्यामुळे वरील सर्व विधान काय होतील की बरोबर येतील. सो 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे. पुढे बघतोय आपण की हे 2 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट वृद्धीचे उद्दिष्ट यामध्ये नेहमी संघर्ष असतो, तर हे स्टेटमेंट बऱ्यापैकी बरोबर दिसते. आणि विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो, ट्रेड ऑफ असं म्हटलंय. आता इथं मराठी स्टेटमेंट जे आहे ते बऱ्यापैकी थोडंसं एक्स्ट्रीम वाटतंय किंवा निगेटिव्ह टाईपचं वाटतंय आणि त्यामुळे हे यात न्यायला नाही पाहिजे असं वाटतं. पण इंग्लिश स्टेटमेंटमध्ये हा विरोधाभास बघायला मिळत नाही. त्यामुळे परत ह्याच्यामध्ये काय होईल की आयोगाचे उत्तरासाठी आपल्याला थांबावं लागेल आणि आम्हाला जे उत्तर वाटते, आमच्या टीमला जे उत्तर वाटते याच्यामध्ये ते ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर वाटतं. 41 नंबरचा क्वेश्चन आहे आणि ह्या क्वेश्चनचं उत्तर देखील आपण ऑप्शन क्रमांक 4 काढलेलं आहे. कारण का चारही स्टेटमेंटचा जर आपण अभ्यास केला तर जे सी स्टेटमेंट आहे की चलनवाढ ही ऋणकुला लाभदायक असते, तर हे स्टेटमेंट सगळ्यात बरोबर आहे. आणि आपण बघतोय की फक्त सी असणारा ऑप्शन याच्यामध्ये नाहीये आणि बी आणि टी ही जी 2 उत्तर बघतोय आपण ती बऱ्यापैकी चुकीची आहे. त्यामुळं ए आणि सी उत्तर बरोबर यायला पाहिजे. इतर रांगतीच्या ऐवजी चालणारी चलनवाढ असा शब्द असता तर हे दोन्ही उत्तर अजून जास्त बरोबर आले असतील. पण ठीक आहे, जर आपण कॉम्बिनेशन करायला गेलो तर ए आणि सी हे कॉम्बिनेशन काय होईल की सगळ्यात बरोबर कॉम्बिनेशन लागू होईल. पुढे बघतोय आपण की 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित केला जातो, तर अगदी हे बरोबर आहे. आणि हा जो निर्देशांक आहे तो 0 ते 1 दरम्यान असतो, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ए आणि बी हे तर आपल्याला काय दिसेल की बरोबर दिसेल. सो ऑप्शन क्रमांक 4 हे 42चं काय असेल की उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघतोय आपण की निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी जर तुम्ही दुसरं विधान बघितलं की याच्यामध्ये निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समावेश नसते असं म्हटले त्यांनी, तर ते चुकीचं आहे. आपण बघतोय की निव्वळ ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतोय तर त्यामध्ये आपण आयात निर्याती व्यतिरिक्त जो रेमिटन्स मिळतो आपल्याला तो देखील आपण त्याच्यामध्ये काय करतोय की काउंट करतोय. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असेल. म्हणजे आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे, तर पहिलं विधान आणि तिसरं विधान हे दोन्ही विधानं बरोबर दिसत आहेत आणि दुसरं विधान जे आहे त्यातलं चुकीचं वाटतंय. पुढे बघतोय आपण की लोकसंख्येविषयीची 2 विधान आहेत. त्यातलं पहिलं विधान असं म्हणतंय की वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर काय की घटत आहे. तर हे आपण बघू शकतोय की 2000 तुम्हाला 1 पासूनच बघायला मिळेल की जो वार्षिक भारताचा वृद्धी दर आहे तो तुम्हाला घटताना दिसेल. पण तरुणांच्या लोकसंख्येतला हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली आहे का भारतामध्ये, तर अजून तर तसं नाहीये. भारताला तरुणांचा देश म्हटलं जाते. त्यामुळे असं याच्यामध्ये उत्तर आपण बघायला गेलो तर जे उत्तर निघेल ते फक्त ए बरोबर, कारण बी विधान याच्यामध्ये काय की चुकीचं वाटतंय. 11व्या पंचवार्षिक क्वेश्चनमध्ये एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की 27 जी लक्ष आहेत त्यांचं उद्दिष्ट आहे त्यांना किती गटामध्ये विभाजन केलं आपण, तर ते उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 6 गटामध्ये आपण त्यांना काय केलंय की विभाजित केलेलं. लक्षात घ्या. 46 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो परत आपण बघतोय की जी राष्ट्रीय कृती नियोजन जी होती वातावरण बदलासंदर्भात त्याच्यावरती क्वेश्चन आहे आणि यातला एकही गोष्ट तुम्हाला राष्ट्रीय कृती नियोजनाच्या याच्यामध्ये बघायला मिळत नाहीये. त्यामुळे हा क्वेश्चन परत एक डाऊटफुल क्वेश्चन आहे आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला आयोगाच्या आन्सरची वाट बघायला लागेल. किंवा तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर जरूर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मेन्शन करून सांगा, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल.
राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाविषयीचा प्रश्न आहे आणि एक साधा सिंपल क्वेश्चन आहे. बऱ्यापैकी राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावरती क्वेश्चन पडतायत आणि याच्यामध्ये आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहेत. तर सी आणि डी हे जे दोन गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत. म्हणजेच काय, तर माता मृत्यू प्रमाण काय करणे की 1 लाखाच्या कमी आणणं आणि जन्म मृत्यू विवाह गरोदरपण यांची काय करणे की 100% नोंद करणं. इथं बघतोय आपण की 30 असं हवं होतं जे आहे ते, आणि हा पण तुमचा जो काही पर्याय आहे तो चुकीचा आहे याच्यामध्ये. त्यामुळे उत्तर जे आहे त्याचा 4 नंबरचा ऑप्शन 47चा. पुढे बघतोय आपण की नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह आणि नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे. तर हृदय नावाची जी योजना आहे त्याच्या फुल फॉर्म मध्येच आपण बघतोय की तुम्हाला हेरिटेज आणि गोष्टी बघायला मिळतील. त्यामुळं त्या योजनेअंतर्गत आपण हे सगळं काम करतोय. सो 48 नंबरचं क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर 4 हे बरोबर उत्तर असेल. पुढे बघतोय आपण की नीती आयोगावरती हा एक क्वेश्चन पडलाय परत आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणा किंवा याच्यामध्ये आन्सर शोधण्याचा प्रयत्न झाला तर असं दिसते की हे जे 1 नंबरचं आहे म्हणजे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, तर हे आराखड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बघायला मिळते. पण या 2 स्टेटमेंट विषयी कुठेही काही उल्लेख बघायला मिळत नाहीये. त्यामुळे सध्या तरी असं वाटतंय की प्रश्न क्रमांक किंवा ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. पण आपण अगेन आयोगाच्या उत्तरासाठी वाट बघू. पण बऱ्यापैकी एकच असं असावं असं वाटतंय, कारण का ही 2 जी उद्दिष्ट आहेत ती वेगळ्या वेगळ्या ज्या अंतर्गत आपण फुलफिल केलेले आहेत. सो प्रोबेबल असं वाटतंय की शक्यता जास्त आहे की फक्त 1 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर असू शकते. पुढे आपण बघतोय एसडीजी वरती एक क्वेश्चन बघायला मिळतोय की नेमके यातलं काय बरोबर असं विचारले. तर बऱ्यापैकी सोपा क्वेश्चन आहे हा. 3 नंबरचा ऑप्शनचं बरोबर येऊन जाईल की शाश्वत विकास ध्येय काय की जागतिक ध्येय म्हणून जातात. अगदी बरोबर आहे. आणि यांनी काय केलंय की एमडीजीची जागा घेतली. ह्या फक्त डेट्स त्यांनी इंटरचेंज केले, त्यामुळे ही 2 स्टेटमेंट तुमची काय होती की चुकीची ठरतात. त्यामुळे 50 नंबर जो प्रश्न आहे त्याचं 3 नंबरचं ऑप्शन काय की बरोबर उत्तर आहे. सायन्सचे क्वेश्चन यावेळी बऱ्यापैकी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतील असं वाटतंय आणि बघतोय आपण की उत्तर काय काय शोध लागतंय त्याच्यामध्ये. तर लेसरचा वरती प्रश्न होता आणि चंद्राकडनं सोडल्यानंतर आपण होतो की परावर्तित होऊन तो पृथ्वीवरती येण्यासाठी 2.56 सेकंद लागतात. तर परिवहन कक्षेत त्रिज्या विचारले, तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 3.84 इंटू 10⁸ मीटर हे त्याचं उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन आहे की अणु विषयी प्रश्न आहे हा की अणु हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो आणि केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार किंवा विद्युत भार हा केंद्रकावरील ऋण भार समान असतो. तर दोन्ही विधान इथं काय दिसतात आपल्याला ती बरोबर दिसत आहेत. पुढे बघतोय आपण की जर पाण्याची घनता 1000 kgm असेल आणि तांब्याची घनता एवढी असेल तर सापेक्ष घनता काय असेल विचारले. तर बऱ्यापैकी उत्तर जे आहे ते 8.9 आहे. फक्त याच्यामध्ये काय की हे 8.9 हे लिहायचं का हे लिहायचं कन्फ्युजन होतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं. तर उत्तर त्याचं हे असेल. 53 नंबरचं जे प्रश्न आहे ते घनता सापेक्ष घनता जे असेल ते 8.9 इतकी असेल. पुढे बघतोय आपण की 2 पृष्ठभागांच्या मध्ये ज्यावेळेस आपण काय बघतो वंगणाचा पातळ थर असतो तर त्याला काय म्हणतो आपण. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आवरण घर्षण किंवा ज्याला आपण फिल्म फ्रिक्शन म्हणतो आपण, त्याचं काय असेल की करेक्ट उत्तर असेल. पुढे बघतोय आपण प्रश्न जो आहे तो जर प्रकाश पहिल्या माध्यमातून आपण बघतोय की दुसऱ्या माध्यमात जात असेल तर अपवर्तनांक काढण्यासाठी हा प्रश्न होता. तर त्याचं अचूक जे उत्तर आहे 55चं ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 0.625 हे त्याचं काय असेल की अपवर्तनांक असेल. पुढे एक क्वेश्चन आहे, परत एक्झाम्पल्स आहे की एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवरती नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती असं विचारले. तर त्याचं ऑप्शन जे ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर आहे. सायन्सचे जे एक्झाम्पल्स पडले ते एक्झाम्पल सोडवणारा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवतोय, तो पण लवकरच आपण अपलोड करू की एक्झाम्पल नेमकी सॉल्व्ह कशी करायची. सध्या आपण फक्त आन्सर्स बघू त्याची, एक्झाम्पल्स नेमकी सॉल्व्ह कशी करायची त्याचं एक्सप्लेनेशन देणारा एक व्हिडिओ जो आहे तो आपण सेपरेट नक्की बनवू, लवकरच तो अपलोड करू आपण. इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्राने शोधण्यात आला होता. तर याचं उत्तर जे आहे ते अर्नेस्ट हॅकल हे करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. पुढं खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही असं म्हटलं गेले. तर केल्विन सायकल जे आहे ते आपण बघतोय की याच्यामध्ये अंतर्भूत होणार नाहीये. सो 58 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की 1 नंबरचा पर्याय जो आहे त्यातून बाहेर पडेल. खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल किंवा आवरण नसतं असं म्हटले. तर क्लोरोप्लास्ट असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, लायसोसोम असेल यांच्या सगळ्यांच्या भोवती आवरण असतं. रायबोझोम हा असा पेशी घटक आहे की ज्या भोवती काय असतं की आवरण असत नाही. त्यामुळे याचं उत्तर जे असेल ते उत्तर ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असेल की उत्तर असेल. लक्षात घ्या. हा एक क्वेश्चन एक डिफिकल्ट कॅटेगरीला क्वेश्चन होते, याचं आन्सर अजून तरी सापडलेलं नाहीये. आपण आयोगाच्या आन्सर कीची वाट बघूया किंवा तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. पोलिओ विषयी हा प्रश्न पडलाय आणि याच्यामध्ये 4 स्टेटमेंट दिलेत त्यांनी आणि त्यातले आपल्याला बरोबर स्टेटमेंट शोधायचे. तर पहिले स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, कारण का डीएनए नाही तर इथं आरएनए हा शब्द पाहिजे होता. दुसरं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे की पोलिओ मायलिटिसला आपण साधारण पोलिओ म्हणतोय. पल्स पोलिओ लसीकरण आपण बघतोय की 1995 मध्ये आपण काय केलं होतं की सुरू केला होता आणि आपण बघतोय की भारतातून पोलिओचं तुमच्या निर्मूलन झाले की नाही झालेलं. आता परत त्याच्यामध्ये काय झालं की एक कन्फ्युजन असं आहे की हा पण पर्याय बरोबर वाटतोय, हा पण पर्याय बरोबर वाटतोय आणि हा पण पर्याय बरोबर वाटतोय.
आता याच्यामध्ये असा पर्याय इथं दिलेलाच नाही त्यांनी की BCD ऑप्शन बरोबर असणार आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात सगळ्यात जवळ जाणारा पर्याय जो वाटतोय तो CDचा वाटतोय, जे सगळ्यात करेक्ट आहे किंवा सगळ्यात परफेक्ट जे आपण बघतोय ते CD असं वाटतंय त्याच्यामध्ये. सो 61 नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 4 नंबरचा ऑप्शन जे आहे तो बरोबर वाटतोय आपल्याला. पुढे हा एक सिंपल क्वेश्चन आहे की मानवाच्या पोटामध्ये कोणते जठरस स्त्रवतात, तर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन हे तुम्हाला 2 जठरस बघायला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन हृदयाविषयी की रक्ताभिसरणाचा क्रम आपल्याला विचारलाय, त्यामुळे आपण जर विचार केला तर हा हृदयाचं तुमचं स्ट्रक्चर असेल तर हे तुमचं काय की राईट तुमचं ॲट्रियम, हे तुमचं लेफ्ट ॲट्रियम, त्यानंतर हा तुमचा राईट वेंट्रिकल आणि हा तुमचा काय की लेफ्ट वेंट्रिकल. सो रक्त तुमचं जे आहे सुरुवात तुमच्या इथून होते, इथून इथं जाईल तुमच्या, त्यानंतर आपण तुमच्या इथून आणि इथं तुमच्या इथं. सो जो करेक्ट त्याचा पर्याय 63 नंबर जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असेल, म्हणजे BDAC हे त्याचं काय असेल की उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छवास प्रक्रियेतली नाही असा प्रश्न विचारलाय, तर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1 आणि 6 फॉस्फेट ही जी पायरी आहे ती आपण बघतोय की श्वासोच्छवास प्रक्रियेतली नाही असं आपण ते सांगू शकतो. पुढे नेक्स्ट एक 65 नंबरचा क्वेश्चन आहे की कॅल्शियम ऑक्साईड CaO ची स्टेबल ऑक्टेट मिळण्यासाठी काय करायला लागेल, तर ऑब्व्हियसली आपण म्हणतो की कॅल्शियमचा अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला जातील किंवा कॅल्शियम तुमचं काय करेल की इलेक्ट्रॉन जे लूज करेल त्यावेळेस त्याचे ऑक्टेन स्टेट त्याला मिळेल. लक्षात घ्या. सो ऑप्शन क्रमांक 1 त्याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. त्यानंतर कोणाची आयन ऊर्जा सगळ्यात जास्त असेल, तर Mg+2 जे आहे त्याची काय असेल की आयन ऊर्जा सगळ्यात जास्त असेल. नेक्स्ट, हा पण क्वेश्चन एक रिपीट झालेला क्वेश्चन आहे की रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे काय म्हणतो आपण की सुरुवातीला जास्त असतो आणि त्यानुसार वेळेनुसार तो काय होतो की कमी होत जातो. याच्यावरती आयोगाने एकदा प्रश्न विचारला देखील होता आणि हेच उत्तर तुमच्या आयोगाने त्यांच्या आन्सरमध्ये दिलं होतं. हिऱ्याविषयी प्रश्न विचारला की हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे, त्यानंतर ग्राफाईटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी रचना असते, ग्राफाईट विद्युत वाहक आहे आणि खडकाला भोग पाडायला आपण काय करतो हिरा वापरतो. सो बऱ्यापैकी सगळी जी ऑप्शन्स आहेत ते बरोबर दिसत आहेत. त्यामुळे 68 नंबर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर वाटेल. खालीलपैकी आपल्याला विचार की सौम्य क्षपणक जो आहे तो काय करतो की कार्बोनिक गटाचं क्षपन करतोय, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते NaBH4 हे त्याचं काय असेल की अचूक उत्तर असेल. सो 69 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं आन्सर जे आहे ते 3 नंबरचा आन्सर बरोबर आन्सर आहे. नेक्स्ट 70 नंबरचा क्वेश्चन आहे की ज्यामध्ये आपल्याला एक परत एक्झाम्पल विचारलेलं आहे की 32 ग्रॅम मिथेन 192 ग्रॅम ऑक्सिजन एकत्र मिसळले आणि रासायनिक वायू करत नसतील तर मिथेन वायूचं आपल्याला मोल फ्रॅक्शन विचारलेलं आहे. तर एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं याचे व्हिडिओ आपण म्हणलोच की येणार आहे. याचं जे उत्तर असेल ते उत्तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 0.25 हे त्याचं अचूक उत्तर असेल. नेक्स्ट, पॉलिटिचे क्वेश्चन स्टार्ट होतात. पॉलिटिचे क्वेश्चन यावेळी बऱ्यापैकी इझी मध्ये होते. आपण बघतोय की 3 विधान आहेत, त्यापैकी बरोबर विधान शोधायचे आपल्याला. तर राष्ट्रपती कोणते विधेयक सर्वसाधारण विधेयक तुमच्या पुनर्विचार पाठवू शकतो का, तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघतोय आपण की राष्ट्रपती धन विधेयक पुनर्विचार पाठवू शकतो का, तर हे चुकीचं आहे आणि विधेयकाला मंजुरी द्यावी लागते, म्हणजे जर संसदेने पुन्हा विधेयक मंजूर केलं तर हे पण तुमचं विधान काय की बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असेल A आणि C बरोबर आहे. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेमध्ये शस्त्रबंद हा शब्द कधी जोडला गेला, तर 44व्या घटना दुरुस्तीमध्ये तो जोडण्यात आला. लक्षात घ्या. त्यानंतर शपथ आणि प्रतिज्ञांचे नमुने कोणत्या अनुसूचीमध्ये असे विचार आहे, तर 3ऱ्या अनुसूचीमध्ये आहे ते सगळे नमुने, हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्ष संदर्भात आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेत की राष्ट्रपतींची मर्जी असेल ते पद राहू शकतात, तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाच्या सदस्य असणे बंधनकारक नाही, तर हे पण चुकीचं स्टेटमेंट आहे. त्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षांना घोषित तर हे स्टेटमेंट काय की बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला बरोबर विधान शोधायचे, तर याच्यामध्ये फक्त C हे काय असेल की त्याचं बरोबर विधान असेल. जो 74 नंबरचा क्वेश्चन त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असेल. पुढे बघतोय आपण की विधान परिषदेविषयी 3 स्टेटमेंट आहेत की विधान परिषदेत स्थायी सभागृह आहे का, तर बरोबर आहे. त्यानंतर राज्यपाल हे विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर हे विधान चुकीचं आहे. आणि काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषद सदस्य काय असेल की अप्रत्यक्ष पद निवडले जातात, तर हे पण काय की बरोबर आहे. त्यामुळे उत्तर जे असेल याचं ते A आणि C म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे 75चं काय असेल की उत्तर असेल. 76 नंबरचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये थेट भाग घेत नाही, तर हा पण एक सरळ आणि सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन क्रमांक D म्हणजेच राज्य विधान परिषदेचे जे निवडलेले किंवा नामनिर्देशित मेंबर्स असतील ते याच्यामध्ये भाग घेत नाहीत. लोकसभेचे मेंबर्स, राज्य विधानसभेचे मेंबर, दिल्ली पुदुचेरीच्या केंद्रीय विधानसभेचे मेंबर हे याच्यामध्ये काय करतात की भाग घेतात. लक्षात घ्या. नेक्स्ट परत एक सिंपल क्वेश्चन आहे की जोडायला लावायचं आपल्याला. एकरी नागरिकत्व आपण कोणाकडून घेतलेलं आहे, तर ते इंग्लंडकडून घेतलं आपण. न्यायिक पुनर्विलोकन आपण अमेरिकेकडून घेतलं. मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतलीत आणि समोर सूची आपण कुठून घेतली, ऑस्ट्रेलियाकडून घेतली. सो ऑप्शन क्रमांक 1 जो आहे त्याचं काय असेल की करेक्ट उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन आहे 78 क्रमांकाचा की शोषणाविरुद्धचा हक्क कोणतं विधान बरोबर विचारले, तर बाकीची 4 विधानांपैकी बघतो आपण की 3 विधान फार असंगत आहेत. हे एकमेव विधान आहे आणि आपल्याला माहिती पण असेल की मानवी तस्करी आणि वेठ बिगारीत प्रतिबंध हे प्रामुख्याने त्याचं उत्तर असणार आहे. पुढे बघतोय आपण की सामाजिक दृष्ट्या
मागास वर्गाच्या संदर्भात असलेल्या 2021च्या 105व्या घटना दुरुस्तीनं भारतीय संविधानाच्या किती कलमांच्या मध्ये बदल केला असा प्रश्न विचारला आपल्याला. तर साधारणतः आपण जर उत्तर जर बघितलं तर उत्तर क्रमांक याचा उत्तर जायचं ते ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर यायला पाहिजे. 3 कलमांच्या मध्ये बदल झाला. कलम 340, त्यानंतर 342 आणि 366 या 3 कलमांच्या मध्ये आपल्याला बदल झाला बघायला मिळतो. 80 नंबरचा क्वेश्चन आहे की भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किंवा सीपीआय एम म्हणतो आपण, त्याची स्थापना केव्हा झाली होती. सो याचं उत्तर जे आहे ते 1964 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर कॅग विषयीचा एक प्रश्न आहे आणि त्यामध्ये आपण बघतोय की 4 स्टेटमेंट्स आहेत. त्या 4 स्टेटमेंट पैकी आपण बघतोय की सी नंबरचं स्टेटमेंट ते सहज दिसते की चुकीचं आहे, कारण आपण बघतोय की त्यांना राष्ट्रपतीच काय करतील की पदमुक्त करतील. त्यामुळे ए, बी आणि डी हे उत्तर काय असतील बरोबर असतील. त्यामुळे 81 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर जे बरोबर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढे बघतोय आपण की जिल्हा न्यायाधीशांच्या विषयी 2 स्टेटमेंट आहेत आणि ही दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत, कारण आपण बघतोय की नियुक्ती जी आहे ती आपण बघतोय की राज्यपालांच्याकडनं होते आणि आपण बघतोय की इथं तुमच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं बदली करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. त्यामुळे दोन्ही आपण बघतोय की विधान जे आहेत तिथे चुकीचे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. पुढे बघतोय आपण की जम्मू काश्मीरच्या राज्य मानवी हक्क आयोगाच्या असा विषय प्रश्न आहे की कधी ते संपलं. तर परफेक्टची डेट आहे ती 31 ऑक्टोबर 2019 दिवशी आपण बघतोय की जे राज्य मानवी हक्क आयोग जम्मू काश्मीरचा त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे 83चं काय असेल की बरोबर उत्तर असेल. पुढे बघतोय आपण की भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागात डॉट प्रकारच्या नगरपालिका असतील तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 3 प्रकारच्या काय बघतोय आपण की नगरपालिका अस्तित्वात असलेल्या आपल्याला बघायला मिळतील. पुढचा क्वेश्चन आहे की विधानसभेला आपल्या विधान परिषदेला किती 50 वर्ष कधी पूर्ण झाली. तर आपण बघतोय की 1987 ला झाली, कारण का महाराष्ट्राच्या विधान परिषद स्थापनाचे आहे ते 1937 चे आहे. त्यामुळे 1987 ला काय झाली की 50 वर्ष पूर्ण झाली. सो 85चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. करंट अफेअरचे क्वेश्चन्स आहेत. वांग यापिंग यांच्याविषयीचा प्रश्न आहे की कुठल्या देशाचे नागरिक म्हणून विचारले, तर हे चीनचे नागरिक आहेत. सो 86चा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असेल. त्यानंतर 2021चा प्रमुख भूमिकेतलं ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला, तर अँथनी हॉपकिन्स म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे त्यांना आपण बघतोय की हा पुरस्कार मिळाला. सो हे नाव माहिती असं आपल्याला अँथनी हॉपकिन्स. त्यानंतर चंदीगडची चमत्कारी आई असं कोणाला म्हटलं जाते, तर याचं उत्तर जे आहे ते मान कौर ऑप्शन क्रमांक 4 हेच बरोबर उत्तर असेल. त्यानंतर जैन समुदायाला आपण बघतोय की अल्पसंख्याक यादीमध्ये समाविष्ट केलं होतं, तर खालीलपैकी कुठली विधानं बरोबर आहे असं विचारले त्यांनी. तर पहिले तर बरोबर आहे का, तर पहिलं अगदी बरोबर आहे. 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत. इथं आपण बघतोय की तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. 2009च्या ऐवजी इथं काय पाहिजे की 2006 पाहिजे होतं, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि इथं पण बघतोय आपण की घटना दुरुस्तीची आजच आवश्यकता नाहीये. त्यामुळं योग्य विधानांच्या मध्ये आपण बघतोय की फक्त तुमचं काय येईल की ए येईल त्याच्यामध्ये, की ऑप्शन क्रमांक 1 हे याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. त्यानंतर 2020चा जो मानव विकास अहवाल होता तो त्याच्यामध्ये कशामध्ये भर दिला असं विचारले, तर अँथ्रोपोसिन हा जो काही त्याला मानव वंशाच्या प्रती बघतोय आपण की हा तुमचा अहवाल जो आहे तो मांडला गेला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. इथं आपल्याला बँका आणि त्यांचे ज्या टॅगलाईन्स आहेत त्या टॅगलाईन्स दिल्या आपल्याला, घोषवाक्य दिली आपल्याला, तर सगळ्यांच्या टॅगलाईन जे आहेत त्या अगदी बरोबर मॅच करतायत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याचं काय असेल की बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट आपण बघतोय की अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळालं होतं ते पॉल जे कुटझन हे डॉट देशाचे नागरिक आहेत असं आपल्याला प्रश्न विचारलाय. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते करेक्ट उत्तर नेदरलँड असं आहे की ते नेदरलँडचे नागरिक असं आपल्याला बघायला मिळते. 2020चा बुकर पुरस्कार आपण बघतोय कुठल्या कादंबरीला मिळाला, तर शुगी बेन ही कादंबरीला आपण बघतोय की तो बुकर पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची स्थापन केली आहे. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे. शोध पत्रकारितेसाठी जी डिजिटल माध्यम कंपनी आहे ती आणि ती त्यांनी स्थापन केलेली आहे. 95 नंबरचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केला, तर याचं अचूक जे उत्तर आहे ते जॉर्जिया हे त्याचं उत्तर आहे. जॉर्जियाने आपण बघतोय की हा कन्नड भाषा दिवस जो आहे तो साजरा केलेला आहे. 96 नंबरचा क्वेश्चन आहे लडाख विषयीचा. यातली पहिली 2 स्टेटमेंट जे आहेत ते अगदी बरोबर आहेत, म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 लडाख युनियन टेरिटरी बनला हे बरोबर आहे. याच्यामध्ये आपण 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. इथं फक्त नायब राज्यपालचं नाव दिले उमंग नरुला, याच्याऐवजी काय पाहिजे होतं तर रामकृष्ण माथुर पाहिजे होतं. उमंग नरुला आपण बघतोय की हे काय करतील की इथं सल्लागार म्हणून काम करतील. त्यामुळं आपल्याला अयोग्य विधान शोधायचं होतं, तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहे म्हणजे सी आपण फक्त काय करू याच्यातनं अयोग्य विधान काढतोय. पुढचा क्वेश्चन आहे की 2019 मध्ये झटपट तिहेरी तलाकाला फौजदारी गुन्हा ठरवण्याचा कायदा संमत झाला, तेव्हापासून भारतात डॉट दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा करतोय आपण. तर याचं अचूक जे उत्तर आहे ते 1 ऑगस्ट असं आहे. याला आपण काय करतोय की मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा करतोय. पुढं
ब्लू हार्ट हे जे अभियान आहे ते कशाच्या संदर्भात असं विचारले तर मानवी देह व्यापार जो आहे त्याच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळते की हे जे ब्लू हार्ट अभियान आहे ते आपल्याला बघायला मिळते. पुढचा क्वेश्चन आहे आपण की ज्ञानपीठ पुरस्काराविषयी प्रश्न आहे की कोणामार्फत पुरस्कृत केला जातो. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेकडनं आपण बघतो की हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कृत केला जातो. आणि शेवटचा क्वेश्चन जो आहे तो मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहे तर याचा उत्तर आपल्याला माहिती असेल की 9 महानगरपालिका आपल्याला बघायला मिळतात. तर जवळपास सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. काही क्वेश्चनचे आन्सर्स आहेत ते आन्सर्स तुम्हाला म्हटलं होतं की आपण शोधण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचबरोबर तुम्हाला पेपर नेमका कसा गेला, इझी वाटला, मॉडरेट वाटला, डिफिकल्ट वाटला हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.